भारतीय जनता पार्टीमध्ये जी जबाबदारी पार्टी देते ती स्वीकारणं हे स्वाभाविकपणे प्रत्येक कार्यकर्ता करत असतो. त्यामुळे मला काही वाटतं असं काही पार्टीमध्ये होत नाही. पार्टीला जे वाटतं, पार्टी जे योग्य आपल्याबद्दल विचार करते तो निर्णय आपण स्वीकारला पाहिजे. मला देवेंद्रजींचा फोन आला. देवेंद्रजींनी मला सांगितलं की रवी असं असं आहे, तुला पार्टीचं काम करायचं असं पार्टी विचार करते. बोलो साहेब 100% काहीच अडचण नाही, मी असं त्यांना सांगितलं. पण 2024मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झालेले होते. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून जावं असं वाटलं होतं की काय पुन्हा पार्टीवर निर्णय सोडलेला होता? हे पार्टीवरतीच निर्णय सोडायचा असतो. भारतीय जनता पार्टीमध्ये जी जबाबदारी पार्टी देते ती स्वीकारणं हे स्वाभाविकपणे प्रत्येक कार्यकर्ता करत असतो. त्यामुळे मला काही वाटतं असं काही पार्टीमध्ये होत नाही. पार्टीला जे वाटतं, पार्टी जे योग्य आपल्याबद्दल विचार करते तो निर्णय आपण स्वीकारला पाहिजे. तुम्ही एका मुलाखतीमध्ये पाठीमागे म्हणाला होता की 2022 साली जेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले नाहीत आणि एकनाथ शिंदे झाले तर तुम्हाला थोडंसं वाईट वाटलं आणि तुम्ही तिथनं निघून गेलात. हा किस्सा झाला. पण जेव्हा तुम्हाला स्वतःला मंत्रिपद नाही मिळालं तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती? नाही, मला सांगितलं गेलं की मला देवेंद्रजींचा फोन आला. देवेंद्रजींनी मला सांगितलं की रवी असं असं आहे, तुला पार्टीचं काम करायचं असं पार्टी विचार करते. बोलो साहेब 100% काहीच अडचण नाही, मी असं त्यांना सांगितलं. मला काहीच वाटलं नाही. मी तिथेच होतो. मंत्रिमंडळ जिथे होणार होतं त्या ठिकाणी मी स्वतः तिथे होतो. मी तिथे सगळ्या कार्यक्रम मी सगळा पाहत होतो. तुमच्यासारखे पत्रकार जे आहेत तेही फार आश्चर्यचकित झाले की बोलो असं कसं काय होऊ शकतं. पण मला काहीच वाटलं नाही. कारण काय आहे, पार्टीने मला एवढं मोठं केलं. एक छोटा कार्यकर्ता आज नगरसेवक झाला, स्टँडिंग कमिटी चेअरमॅन झाला, 4 वेळा आमदार झाला, त्या वेळेला राज्यमंत्री झालो, कॅबिनेट मंत्री झालो, आता प्रदेश अध्यक्ष होतोय, प्रदेशाचा सरचिटणीस होतो, जिल्ह्याचा युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो. किती सन्मान आणि या सगळ्या गोष्टी त्या वेळेला दिल्या. खरं तर हे काय म्हणजे आपली ओळखच भारतीय जनता पार्टी आहे. 130 कोटी जनता आहे. तुम्ही आहात. तुम्हीच पाहिलं असेल की तुम्ही मला तुमची स्वतःची ओळख करून दिली की मी असं असं आहे, मी पुण्यात राहतो. माझी ओळख बघा, तुम्हाला आहे की नाही? तुमची माझी कधीच पहिली भेट झाली नाही. पण तुम्ही मला काय ओळखतात, कशासाठी ओळखतात? रवींद्र चव्हाण कोणच नाही आहे. रवींद्र चव्हाणकडे हे पद आहे ना. माझ्यासारखे अनेक व्यावसायिक असतील, त्यांना तुम्ही ओळखता का? तर नाही ओळखत. रवींद्र चव्हाणला का ओळखतात? कारण रवींद्र चव्हाण भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता होता, भारतीय जनता पार्टीचा एक नगरसेवक झाला, भारतीय जनता पार्टीचा एक आमदार झाला, आज प्रदेश अध्यक्ष झाला, म्हणून तुम्ही मला ओळखता. माझी ओळख ही भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टी नसेल ना तर माझी ओळख नाहीये. ओके. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.